हिजबुल्लाकडून इस्रायली मरकावा रणगाड्याला लक्ष्य करण्यासाठी प्रथमच FPV ड्रोनचा वापर, तर इस्रायली सैन्यानं लेबनॉनमध्ये आगीकूच सुरू करताच हिजबुल्लानं इस्रायलवर 100 रॉकेट्स टाकली आहेत. इस्रायलकडून लेबनॉनवर हल्ले सुरूच. हिजबुल्लाचे तळ उद्ध्वस्त. बेरूतमधील अनेक बहुमजली इमारतींवर हल्ला. हिजबुल्ला इमारतीचा वापर करत होता. इस्रायलनं पोस्ट केला हल्ल्याचा व्हिडिओ. इराणकडूनही इस्रायलवर हल्ले. इराणचा इस्रायलवर मोठा बॉम्ब हल्ला. इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्राची 83वी खेप डागली, तर इराणनं त्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांचेही मानले आभार. इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर रात्रभर बॉम्बवर्षाव सुरूच. इस्रायली लढाऊ विमानांकडून अनेक ठिकाणांना लक्ष्य. इस्रायली हल्ल्यानंतर तेहरानमध्ये वीज गायब. 10 ते 20 मिनिटं सुरू होते इस्रायली विमानांकडून बॉम्बवर्षाव. इराणी लष्करानं पोस्ट केला क्षेपणास्त्र हल्ल्याचा व्हिडिओ, तर क्षेपणास्त्र डागण्यापूर्वी इराणी सैनिक प्रार्थना करताना दिसले. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या किनाऱ्यावर एक मुलगी झोपाळ्यावर झोका घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. जहाज जळत असताना मुलगी झोका खेळत असल्यानं आश्चर्य व्यक्त. इराणमधील अब्बास बंदराचा व्हिडिओ व्हायरल. इस्रायलनं एकाच्या बदल्यात 50 पॅलेस्टिनी मारले पाहिजेत. इस्रायलच्या माजी गुप्तचर प्रमुखाची ऑडिओ टेप झाली लीक. अहरोन हलिवा या निवृत्त गुप्तचर प्रमुखाची ऑडिओ टेप लीक. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणला आणखी 10 दिवसांची मुदत. हॉर्मुझ खुलं करण्यासाठी दिली 10 दिवसांची मुदत. हॉर्मुझ खुलं न केल्यास इराणला ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त करण्याचा ट्रम्प यांचा इशारा. ट्रम्प यांचे मुदतवाढी संबंधीचे दावे इराणनं खोडून काढले. ट्रम्प खोटं बोलतायत, आम्ही मुदतवाढ मागितलीच नाही. इराणची माहिती. तर ट्रम्पसोबत आमची कसलीही चर्चा सुरू नाही. इराणचं स्पष्टीकरण. इराणचे माजी सर्वोच्च नेते खामेनी यांचा एक फोटो समोर. अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूच्या काही मिनिटं आधी फोटो काढल्याची माहिती. खामेनी यांच्या कार्यालयातील कॅमेऱ्यात फोटो कैद. अयातुल्ला खामेनी यांचा 28 फेब्रुवारीला झाला होता मृत्यू. हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये क्षेपणास्त्रांचं लक्ष वेधलेलं थायलंडचा ध्वज असलेलं मयुरी नारी जहाज लार्क बेटाच्या उत्तर किनाऱ्यावर केशम बेटाच्या किनाऱ्यावर अडकलं होतं जहाज. LPG घेऊन येणारं जग वसंत हे जहाज गुजरातच्या कच्छमधल्या कांडला बंदरात पोहोचलंय. 47,600 टन LPG घेऊन हे जहाज आता भारतात दाखल झालंय. लातूरच्या अहमदपूर येथील MIDC परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर किरकोळ कारणावरून वाद. बिस्लेरीच्या बाटलीत पेट्रोल देण्यावरून ग्राहक आणि पंप कर्मचाऱ्यामध्ये हाणामारी. 4 जण जखमी झाल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 दिवसांपासून LPG गॅस मिळत नसल्यानं रिक्षा चालक आक्रमक. चिकलठाणा येथील जालना महामार्गावर रास्ता रोको करत रिक्षा चालकांचं आंदोलन. पेट्रोल नेण्यासाठी आणली थेट पाण्याची टाकी. बुलडाणा जिल्ह्यातला प्रकार. इंधन टंचाईच्या अफवेमुळे कृत्य. संबंधित व्यक्ती 200 लिटर पाण्याच्या टाकीत डिझेल भरूनही घेऊन गेल्याचा व्हिडिओ समोर. पेट्रोल चालकावर कारवाई होणार का याकडे लक्ष. भिवंडीत 5 किलो गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची झुंबड. कमी पुरवठ्यामुळे निजामपुरात एजन्सी समोर मोठी गर्दी. तर सिलेंडरचा पुरवठा मर्यादित असल्याने अनेकांवर रिकाम्या हाताने परत जाण्याची वेळ. वाशिममध्ये यात्रेकरूंना इंधन टंचाईचा फटका. रामनवमी निमित्त पोरादेवी यात्रेसाठी निघालेल्या यात्रेकरूंना परतीच्या प्रवासावेळी पेट्रोल पंपाच्या आवारातच मुक्काम करण्याची वेळ. जालना जिल्ह्यातील घनसावंगच्या बोरगाव येथील भाविकांना फटका. दुचाकीला 200 तर 4 चाकीला 2,000 रुपयांपर्यंतच इंधन देण्याचा निर्णय परभणी प्रशासनाकडून मागे. लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन पेट्रोल पंपावर गर्दी वाढल्यानं एका दिवसातच निर्णय मागे. महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा. नागरिकांनी घाबरून रांगा लावू नयेत. काळा बाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा. गेल्या 3 दिवसांमध्ये DAPची खपत 70% वाढलेली आहे. नेहमीपेक्षा आम्ही मागच्या वर्षीची या दिवसांमध्येच जेव्हा त्याची तुलना केली तर असं लक्षात येत आहे की कुठेतरी या संदर्भात पॅनिक बाईंग होत आहे. त्यामुळे तोही साठा दरवर्षी आपल्याला लागतो तेवढा आपल्याकडे मिळणार आहे. कोणी पॅनिक बाईंग करू नये.
आणि जे पुरवठादार आहेत त्यांनी देखील जर या ठिकाणी त्याचं होर्डिंग करून आणि शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, कडक कारवाई करून या ठिकाणी फौजदारी कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल, हा इशारा आम्ही देतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ. रस्त्याच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या पोकलेन जेसीबी सारख्या 100हून अधिक मोठ्या वाहनांमध्ये टँकरनं डिझेल भरण्याचा प्रकार समोर. पेट्रोल पंपांवरील गर्दीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेत मर्यादित इंधन देण्याचे आदेश. आखाती युद्धामुळे जळगावमध्ये चहाच्या किमतीतही वाढ. दूध, चहा पावडरसह गॅस सिलेंडरही महागल्यानं व्यावसायिकांकडून आता चहाच्या दरात वाढ. महागाई वाढल्यामुळे गॅस मिळत नाही आहे. सध्या माणसांचेही पगार वाढावे लागलेले आहे. त्याच्यानंतर दूधही वाढलेलं आहे. त्यामुळे आम्ही 20% दरवाढ केलेली आहे. जो चहा 10 रुपयाला मिळायचा तो आज 12 रुपयाला मिळतोय. त्याच्यातही कट जो आहे तो 8 रुपयाला मिळायचा तो आता 10 रुपयाला मिळतोय. दिवसाला 4-5 चहा पित असायचो, आता फक्त सकाळी आणि संध्याकाळी 2च चहा, कारण 12 रुपये झालेत. आता त्यांचे जे आपल्याला प्रॉब्लेम समजून घ्यावा लागतो की त्यांचे गॅसचे आणि त्याचे सगळे दर वाढल्यामुळे त्यांनाही ते परवडत नाही, पण आपल्यालाही परवडलं पाहिजे आणि आपण आपल्या गरजा कमी करायच्या, बाकी काही नाही. युद्धजन्य परिस्थितीमुळे देशभरात प्रसिद्ध असलेल्या खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत अभूतपूर्व अशी मंदी. चांदीच्या भावातील चढ उतारामुळे गुंतवणूकदारांची चांदी खरेदीकडे पाठ, तर व्यावसायिक एलपीजीच्या तुटवड्यामुळे 4 दिवसांपासून चांदीचे दागिने बनवणारे कारखानेही ठप्प. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदींची महत्त्वाची बैठक. सर्व राज्यातल्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदी चर्चा करणार. राज्यातील सध्याच्या इंधन पुरवठ्यासंदर्भात चर्चा होणार. भविष्यातील उपाययोजनांसंदर्भातही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता. डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरगुंडी. रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर. एका डॉलरसाठी मोजावे लागणार 94 रुपये. युद्ध आणि शेअर बाजारातील अस्थिरतेचा मोठा परिणाम. 2 दिवसांच्या तेजीनंतर आज शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण. सेन्सेक्स उघडताच 1000 अंक तर निफ्टीमध्ये 200 अंकांनी घसरला. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याचा मोठा परिणाम. महिलांसोबतचे शरीर संबंध हा विधीचाच भाग. आपण कुणावरही जबरदस्ती केलेली नाहीये. बोंधू अशोक खरातचा तपासात अजब दावा. माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला. मी ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले. बोंधू बाबा अशोक खरातची तपासादरम्यान प्रतिक्रिया. बोंधू अशोक खरात विरोधात एसआयटीकडे तक्रारींचा पाऊस. उपलब्ध करून दिलेल्या 2 हेल्पलाईनवर 100हून अधिक तक्रारी. नाशिक, पुणे, अहिल्यानगर मधल्या महिलांच्या हेल्पलाईनवर तक्रारी. महिलांच्या तक्रारीत खरातनं केलेल्या अत्याचारांचा पाढा. खरातची महिलांवर अत्याचार करण्याची मोडस ऑपरेंडी एकसारखीच. खरात आधीच ग्राहकांची माहिती मिळवत होता असा पोलिसांना संशय. खरात केवळ अंधश्रद्धेचा नाही तर महिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी अनेक वर्षांची फिल्डिंग लावत होता असाही संशय. बोंधू अशोक खरातचा कोठडीतही मंत्रजप सुरू असल्याची सूत्रांची माहिती. यापुढे फक्त माझ्या मेंदूचंच ऐकणार. चौकशी दरम्यान बोंधू खरातने वक्तव्य केल्याची माहिती. तर एक महत्त्वाची अपडेट. एसआयटीचं पथक आता बोंधू अशोक खरातच्या नाशिकमधल्या फोकस प्रॉपर्टी या कार्यालयात येऊन धडकलेलं आहे. आता एसआयटीकडून बोंधू बाबाची कसून चौकशी एका बाजूला सुरू असतानाच खरातच्या सगळ्या मालमत्तांवरही टाच येणार आहे, कारण आता एसआयटीकडून त्याही बाबतीत जोरात चौकशी सुरू आहे. तपासाला वेग आलेला आहे. ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्स हे खरातचे कार्यालय आहे आणि या कार्यालयात सध्या एसआयटीचं पथक दाखल झालेलं आहे. आता या कार्यालयाची पूर्ण झाडाझडती घेतली जाईल. पाहूयात उर्वरित महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा. बोंधू अशोक खरातचा पिस्तूल परवाना अखेर रद्द. खरातच्या फार्म हाऊसच्या झाडाझडतीत आढळून आलं होतं पिस्तूल. पोलीस तपासात या पिस्तूलमधून 5 गोळ्या फायर केल्याचं उघडकीस. मुलांना शाळेतच चिकित्सक बनवा. बोंधुगिरीला आळा बसेल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हमीद दाभोळकरांनी सुचवला उपाय. जादूटोणा विरोधी कायद्याचा शालेय अभ्यासात समावेश करा. प्रत्येक पोलीस स्टेशनला अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष उभारण्याची हमीद दाभोळकरांची मागणी.
येत्या कालखंडामध्ये जर हे थांबवायचं असेल तर आपल्याला शालेय वयापासून चिकित्सक मनोभावाचा शिक्षणामध्ये समावेश करणं हे अत्यंत आवश्यक आहे. शासनाने प्रत्येक पोलीस स्टेशनला अंधश्रद्धा निर्मूलनाचे कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत. ते कार्यान्वित करण्याची गरज आहे आणि या सगळ्याच्या बरोबर समाजामध्ये देखील मोठ्या प्रमाणात याच्याविषयी प्रबोधन होणं आवश्यक आहे. भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे, धार्मिक विधी आणि भविष्य पाहण्यासाठी नाशिकसह इतर काही जिल्ह्यातील राजकीय नेते आणि सेलिब्रिटींनाही खरातनं लुबाडल्याची माहिती. देवाचा अवतार असल्याचं सांगून भोंदू बाबाचा महिलेवर बलात्कार. वसईमधील धक्कादायक प्रकार. या प्रकरणी ऋषिकेश वैद्य या भोंदू बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल. महिलेची फेसबुकवरून ओळख झाल्याचाही समज. आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बलात्कार प्रकरणातील वसईतील आरोपी ऋषिकेश वैद्यचा दावा. सोशल मीडियावर एक्सपोस्ट करत केला दावा. सध्या आरोपी ऋषिकेश वैद्य फरार. सोशल मीडियावर धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचा भोंदू अशोक खरात सोबत खोटा फोटो बनवून प्रसारित. सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल. धाराशिव जिल्हा परिषदेत 4 सभापती पदासाठी आज निवड. सभापती पदासाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच, तर अध्यक्षपद न मिळाल्यामुळे महत्त्वाची सभापती पद मिळवण्यासाठी शिवसेना आग्रही असल्याची माहिती. रेल्वे भरती प्रक्रियेत मराठीचा पर्याय का नाही? अमित ठाकरेंचा एक्सपोस्ट करत प्रशासनाला सवाल. रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत रेल्वे भरती परीक्षा 15 प्रादेशिक भाषांमध्ये होईल असं जाहीर केलं होतं. त्याचं काय झालं? अमित ठाकरेंचा सवाल. परेल टीटी उड्डाणपुलाच्या कामावेळी रस्ता बंद असल्याचा गुजराती फलक. कारवाई करण्याची ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखाप्रमुख मिनार नाटाळकर यांची मागणी. तर परळ परिसरात मराठी असतानाही गुजराती बोर्ड कोणासाठी लावला? मिनार नाटाळकर यांचा सवाल. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील बनपुरीमध्ये चोरीच्या संशयावरून बापाकडूनच 2 मुलींना उलट डांगून रात्रभर छळ. एका 10 वर्षीय मुलीचा मृत्यू तर दुसरी मुलगी जखमी. मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल. घरगुती कारणावरून हातपाय बांधून पत्राला टांगून ठेवले होते. त्यामध्ये ही गंभीर जखमी झालं असून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याने तिच्यावर आटपाडी ते उपचार चालू आहेत. तिला हातपाय बांधून लटकून जीवे ठार मारून तिचा खून केला असल्यामुळे तिचं पोस्टमॉर्टम करून ते नातेवाईकाच्या ताब्यात दिलं आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून गुन्हा दाखल होऊन पुढील तपास करत आहोत. पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीनंच विष देऊन केली बापाची हत्या. चंद्रपुरातील घटनेचा तब्बल 3 वर्षांनी उलगडा. वडिलांनी प्रेमप्रकरणाला विरोध केल्यानं पोटच्या मुलीचं कृत्य. पत्नीसोबत खटके उडाल्यानंतर पतीकडून पोलिसात सर्व गुन्ह्यांची कबुली. भंडाऱ्याच्या लाखांदुरात 11 वर्ष मुलीवर अत्याचार. 18 वर्ष आरोपीला चंद्रपुरातून केली अटक. 3 अल्पवयीन मुलींना 4 चाकी वाहनातून जंगल परिसरात फिरायला गेल्यानंतर घडली घटना. मध्य रेल्वेच्या टिटवाळा स्थानकात पंजाब मेलच्या धडकेत एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू. मृत व्यक्तीचे काही अवयव पंजाब मेलच्या इंजिनला असलेल्या कॅटल गार्डमध्ये अडकले आणि त्यामुळे कॅटल गार्ड कापण्याची वेळ. अनेक एक्सप्रेसचाही खोळंबा. शाळेच्या प्रार्थनेदरम्यान हळूच चॉकलेट खाणाऱ्या चिमुकल्याचा गोंडस क्षण कॅमेऱ्यात कैद. व्हिडिओ व्हायरल. निरागस चिमुकल्यानं जिंकलं सगळ्यांचं मन. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये दाभोळ समुद्र किनाऱ्यावर भरकटून आलेला डॉल्फिनला स्थानिक नागरिकांनी केलं रेस्क्यू. काही वेळ प्रयत्न करून डॉल्फिनला पुन्हा सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले. पुण्यात भूमिगत मेट्रोसाठी नवे नियम. बोअरवेल खोदताना आता स्वतंत्र परवानगी घ्यावी लागणार. शुक्रवार पेठ परिसरात बोअरवेल खोदताना खाली असलेल्या मेट्रो मार्गात झाली होती पाण्याची गळती आणि त्यानंतर महत्त्वाचा निर्णय. मुंबईत महापालिकेची रुग्णालय 24 तास सुरू ठेवा. स्थायी समितीच्या अध्यक्षांचा आदेश. अनेक रुग्णालयात मर्यादित वेळेतच सेवा उपलब्ध असल्यानं रुग्णांची गैरसोय होत असल्याची बाब निदर्शनास आल्यानं आदेश. मुंबई महापालिकेला थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी अधिकार. पालिकेकडून थकबाकीदारांना नोटीसा बजावणं, दंड आणि व्याज आकारणं. आवश्यक असल्यास मालमत्ता जप्त करून लिलाव करण्यासाठी कठोर पावलं उचलली जाऊ शकतात. अनेक वर्षांपासून कर थकवणाऱ्यांना चाप बसणार.
लवकरच म्हाडा मुंबई मंडळाची लॉटरी जाहीर करणार. जवळपास 2500 घरांची सोडत निघणार. घरांच्या किमती 32 लाख ते 8 कोटींपर्यंत असणार. विक्रोळी, कन्नमवार नगरमधील 1200 घरांसह पवई, जुहू, ताडदेव, बोरिवली, पंतनगर येथील मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरांचा समावेश. मुंबईत राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं महापालिकेत आज महत्त्वाची बैठक. पात्र फेरीवाल्यांना अधिकृत जागा देण्याबाबत निर्णय अपेक्षित, तर अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईची शक्यता. लष्कर, नौदल आणि हवाई दलातील शौर्य पदक विजेत्यांना रेल्वेत मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय. या सुविधेचा लाभ घेताना संबंधित व्यक्तीसोबत एका सहप्रवाशालाही मोफत प्रवासाची मुभा. संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची माहिती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या उन्हाळी वेळापत्रकाची घोषणा. 29 मार्च ते 24 ऑक्टोबर या कालावधीत तब्बल 46 शहरांसाठी थेट उड्डाणं सुरू होणार. दिल्ली, गोवा, बंगळुरू आणि कोचीन या शहरांसाठी सर्वाधिक उड्डाणं नियोजित. राज्यातील काही भागांमध्ये पुढील आठवड्यात मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची शक्यता. प्रामुख्यानं खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. पावसाची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिकं सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत. गारपिटीपासून पिकांचं नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील पापरी गावात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. 7 एकर डाळिंब बाग गारपिटीनं उद्ध्वस्त. पुढील काही आठवड्यांमध्ये कोकण पट्ट्यात कमाल आणि किमान तापमान सामान्यापेक्षा जास्त राहणार. रात्रीच्या उकाड्याची तीव्रता आणखी वाढणार. हवामान विभागानं व्यक्त केला अंदाज.